तर सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि पंचायतीसाठी भाजप विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची आघाडी केलेली आहे। भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती झाल्याचं पाहायला मिळतंय। मोहोळ जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 3 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी, 2 जागांवर शिवसेना तर एका जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहे। मोहोळांच्या कुरुल गटातून उमेश पाटील राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर आमची लढाई ही भाजप विरोधात नाही तर अनगरकर राजन पाटील यांच्या विरोधात आहे, असं उमेश पाटलांनी म्हटलंय। या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा आणि त्याचबरोबर पवारसाहेबांचा तुतारी हे एकत्र आलेलं आहे आणि त्याच्यासोबत काही मतदारसंघामध्ये काही तालुक्यांमध्ये काँग्रेस आणि मशाल सुद्धा आमच्या सोबत आलेले आहे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निश्चितपणे चांगले यश मिळेल असं आम्हाला सध्या दिसतं। आम्ही चिन्ह पक्ष न बघता अनगरकरांच्या विरोधामध्ये जे आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहण्याची भूमिका विधानसभेला आम्ही घेतली। त्याच पद्धतीनं नगरपालिकेला देखील सर्वजण एकत्र येऊन अनगरकरांच्या विरोधामध्ये लढलो, पण आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी रमेश कदमचा वापर केला गेला। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील त्याच पद्धतीने ते रणनीती आखत आहेत, पण त्यांना त्यामध्ये यश येणार नाही। इथं घड्याळ आणि धनुष्यबाण व सर्व मित्रपक्ष या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 100% येणार, याबद्दल तीळ मात्र शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।